नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड ऍडमिशनचा पुढचा टप्पा म्हणजे कॅप राऊंड 2 आणि या कॅप राऊंड 2 साठी आता उद्या कॉलेज अलॉटमेंट हे होणार आहे. मग उद्याच्या कॅप राऊंड मध्ये मेरिट वाढणार की कमी होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. LLB 3 इयरच्या शेवटच्या कॅप राऊंड पर्यंत तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण कॅप राऊंड 2 चं शेड्यूल पाहून घेऊयात. पूर्वी देखील तुम्हाला हे व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे. तरी देखील परत एकदा ज्यांना कॅप राऊंड 2 मध्ये सीट भेटेल तर त्यांनी ऍडमिशन किती तारखेपर्यंत घ्यायचंय हे एकदा तुमच्या सोयीसाठी मी परत एकदा सांगतोय. तर या ठिकाणी कॅप राऊंड 2 जे आहे ते 19/8/2025 आणि उद्या 5 वाजता हे कॉलेज अलोकेशन होणार आहे. म्हणजे उद्या 5 वाजता सायंकाळी आपल्याला समजेल की आपला नंबर कुठल्या कॉलेजला लागलेला आहे किंवा नाही. मग त्यानंतर 20/8/2025 ते 22/8/2025 असे फक्त 3 दिवस तुमच्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी आहेत आणि या वेळेमध्ये तुम्हाला मिळालेलं कॉलेज फ्रीज करायचंय. फ्रीजची प्रोसेस कशी आहे याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला आहे. तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तर आता हे झालं ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटेल त्यांच्या ऍडमिशनसाठी. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सेकंड कॅप राऊंड मध्ये फर्स्ट कॅप राऊंड पेक्षा मेरिट हे हाय लागतं का कमी होतं? तर मित्रांनो, नक्कीच सेकंड कॅप राऊंड मध्ये मेरिट हे थोडंसं कमी होतं. जे टॉपचे कॉलेज आहेत तिथं मेरिट खूप जास्त कमी होत नाही. अगदी काही पॉइंट मध्ये ILS, GLC सारख्या कॉलेजमध्ये अगदी 0.30, 0.50 म्हणजेच अर्धा पर्सेंटाईलने हे कमी होतं. कॅटेगरीमध्ये असाल तर 2 ते 3 पर्सेंटाईलचा फरक पडतो. परंतु फार काही जास्त त्यामध्ये फरक पडत नाही. परंतु इतर जे प्रायव्हेट कॉलेज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये हे मेरिट नक्कीच कमी येतं. जर तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट केलं असेल तर तुम्हाला त्या बेटरमेंट कॉलेजच्या वरच्या प्रेफरन्सचे कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस या सेकंड राऊंड मध्ये असतात. आणि समजा कुठलंच कॉलेज अलॉट नाही झालं तर जे फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला तुम्ही सेकंड कॅप राऊंड मध्ये देखील बाय डिफॉल्ट तेच परत एकदा तुम्हाला अलॉट होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीज करून कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की या राऊंडला देखील मला ते कॉलेज नकोय तर तुम्ही थर्ड कॅप राऊंड मध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे सेकंड कॅप राऊंडला मेरिट हे थोड्याफार प्रमाणात कमीच होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.